उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. वेगवेगळ्या साधनांचा मूळ हेतू कळावा, त्यामागचा खरा अर्थ कळावा, त्यामागची भूमिका कळावी, ह्याच्यासाठी हे साधन रस्ते आपण पाहतो. त्यात सेवेबद्दल आपण बघत होतो. त्यात सेवेचं आपण दोन अंग आहेत. एक शरीराचं आहे, गेल्या वेळेला ते पाहत होतो. दुसरं मनाचं आहे, ते यावेळेला पाहू. तर गेल्या वेळेचं आपण असंही पाहिलं की सेवेसाठी शरीर लावावं. खरं सांगायचं तर प्रपंचासाठी कधी लावतो हे कळतही नाही. सेवेसाठी मात्र लावावं लागतं. त्यामुळं इथून सावधानतेची सुरुवात आहे की ते आपल्याला जर साधन म्हणून करायचं असेल सेवा आहे, त्याला की केवळ शरीर मन एवढंच त्याच्यामागे दोनच गोष्टी आहेत असं नाही. तपशिलात त्यात नंतर जाऊ. पण निदान अगदी प्रथमदर्शनी ज्या गोष्टी लक्षात येतात ते म्हणजे शरीराशिवाय काही कोणाची सेवा करता येणार नाही. त्यात दुसरी बाजू जास्त महत्त्वाची रहस्याची आहे, ती अधिक आहे, ती मनाची पण आहे. पण विचार केला तर त्यावेळेला आपण इथपर्यंत आलो की विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की शरीराला सेवेला लावणं हे जरी आपल्याला पटलं, करायचं असलं, तरी मुळात सेवेला लावायला किती शरीर आपल्या जवळ उरतं. मुळात त्या शरीराला सांभाळण्यातच शरीर जातं, शरीराचा काळ जातो. हा आपण सकाळपासून उठल्यापासूनचा संध्याकाळपर्यंतचा काळ पाहिला. त्यातून तीही गोष्ट लक्षात आली की हे काळाच्या ताब्यातली गोष्ट आहे आणि ती आपण इकडे सेवेला लावायची म्हणतोय. त्यामुळं ही दुसऱ्याच्या ताब्यातली वस्तू तिसऱ्याच्या कामासाठी वापरायची आहे. तर त्यावेळेला त्याचं भान असलं, सावधानता असली तर हे करता येईल. त्यात पुन्हा जर अशा तऱ्हेनं दिवस समजा आळसात गेला, गप्पात गेला, बेसावतेत गेला, कशाही दृष्टीनं बघा, फिरण्यात गेला, इतर कशात गेला, तर आधीच कमी असलेली गोष्ट आहे, आधीच दुसऱ्याच्या ताब्यात असलेली गोष्ट आहे. काळाच्या ताब्यात अशासाठी की सगळ्याच दृष्टीनं त्याची तंदुरुस्ती म्हणा किंवा ते टिकणं म्हणा, त्यातली एखादी गोष्ट निकामी होणं म्हणा, कुठल्याही बाबतीत हे सगळं काळाच्या ताब्यात आहे. मी अमुक एक करीन असं म्हणून होण्यासारखं नाही. करायचं अशी इच्छा असावी, तळमळ बाळगावी, कृपेची प्रार्थना करावी आणि मग ते शरीर आपल्याला कामी लावता येईल. तर काहीही न केलं तरी ते काळ आपला एक दिवस घेऊन जातोच, हे आपल्या लक्षात आलं. इथंपर्यंत आलो. त्यावरनं मला वाटतं आपल्याकडे डेली वेजेसच्या लोकांचे उल्लेख पण केला होता. रोजंदारीवर मनुष्य आहे आणि तो जर आपल्याला संध्याकाळी म्हणाला की मी काम करीन किंवा न करीन, दिवसभर मला जमेल ते मी करीन, संध्याकाळी माझी हजेरी 300 रुपये तेवढी द्या, मी निघतो, असला कामगार काही दुसऱ्या दिवशी कोणी ठेवणार नाही. आपल्याला भगवंताने ठेवून घेतलं हेच खूप आहे म्हणतो, असं मला वाटलं ते. कारण आम्ही त्याचं काही करतो याच्यातलं काही भाग नाही. आठवण ठेवली तरी किती ठेवतो हा प्रश्न आहे. तर असे काही अपवाद सन्मान्य त्याच्यातले वगळू आपण, की काही लोक सावधानतेनं तितक्या जगतही असतील की जे मी शरीर जपण्यासाठी वापरायचं तेवढं सोडलं तर उरलेलं मी भगवंतासाठी वापरतो, असे भाग्यवान लोक असतील. पण ते अपवाद होत आणि ते व्हावं अशी इच्छा आहे. पण एरवीची परिस्थिती पाहिली तर त्या शरीराच्या सगळ्या सेवेत हे जर असं दिवसभर शरीर जाणार असेल तर त्याला आपण जर कामाला ठेवलेल्या माणसाला पगार द्यायला तयार नसतो, 1 दिवस 2 दिवस अनुभव पाहून आपण नको म्हणतो, तर आपल्याला भगवंताच्या बाबतीत हे किंवा आपल्या शरीराच्या बाबतीत पटेल का की ज्यानंही दिलं त्याच्या कामाला ते न लावता आपला दिवस गेला. म्हणजे थोडक्यात आपण त्याचं काही काम नाही केलं. बरं, त्याचं काम म्हणजे काय करायचं आहे नक्की, काय खरोखर करायचं नाही, आठवण करायची आहे, लक्षात ठेवायचं आहे की तो करणारा आहे.
मी करतो आहे, फक्त मी साधन आणि दृश्याने दिसतो करताना, प्रत्यक्षात त्याची इच्छा असली तर ते होतं. हे आपल्याला कित्येक कर्मातून आजपर प्रत्येकाच्या पातळीवर, अगदी विद्यार्थ्यापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या पातळीवर अनेक कामात हे दिसत असतं. मग याच्यातलं खरं काय ते लक्षात ठेवायचं आणि आपलं काम करायचं, एवढंच करायचं आहे. तर ते सुद्धा जर आपल्याकडनं नाही झालं तर मग हे शरीर देवाच्या कामी कसं लावावं. तर आता दुसरा मार्ग बघू. त्यातला दुसरा टप्पा असा की अनेक लोक हे शरीर सेवेला लावतात किंवा ते नक्कीच चांगलं आहे असं मी म्हटलं. इतर काही करण्यापेक्षा चांगलं, या तुलनेने चांगलं म्हणजे आपण ज्याला ॲब्सोल्युटली गुड असं नाही, पूर्णपणे चांगलं अशा अर्थाने नाही, पण नक्की चांगलं. कारण चैनीतही माणसाचं शरीर कामाला लागू शकतं, खाण्यापिण्यात कामाला लागू शकतं, पदार्थ करण्यात लागू शकतो, चोचले करेल, व्यसन करेल, कशालाही शरीर लागू शकतं. त्यापेक्षा नक्की हे सेवेला लागलेलं शरीर चांगलं आहे. त्यामध्ये कोणाच्या अपंगांची सेवा असेल, वडिलांची सेवा असेल, वृद्ध माणसांचं कोणाची काळजी घेत असेल, कोणी झोपडपट्टी शिक्षण देत असेल, काय आपल्या परीनं संस्कार वर्ग घेत असेल, आजारी माणसं आहेत, कुष्ठरोगी आहेत, अमुक आहेत, किती प्रकार आहेत जगामध्ये ज्या तिथं माणसाच्या सेवेची गरज आहे. तशा अशा शरीराची सेवेची गरज आहे अशा ठिकाणी जाऊन ती सेवा करतो. हे नक्की या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ लोक आहेत, यात शंका नाही. त्यांनी काहीतरी शरीर हे सेवेसाठी लावलेलं आहे. तर तसा आपण लहानपणापासून विचार करीत आलो असू तर आपण काही सेवेची क्षेत्र आपण अनुभवली असतील किंवा आपण सेवा केली असेल. कुठल्याही प्रकारे कशी ज्याच्या त्याच्या आकलनानुसार, परिस्थितीनुसार त्याला कसं कोणी शिकवलं असेल काय ह्याच्यावर अवलंबून आहे. कदाचित कोणी याकडे पाहिलंही नसेल की आपलं शरीर दुसऱ्याच्या सेवेसाठी आहे. हा विचार जर घरात रुजला असेल तर हे शक्य आहे. मग तो आपण घरात रुजवला आहे का याचा आपण विचार करून पाहावा. आपलं स्वतःचे पोट भरण्यापोटासाठी शरीर दिलेलं नाही, ते तर करावंच लागेल, ते माझंच कर्तव्य आहे, ते दुसऱ्याने मला घालणं नाहीच आहे. माझं स्वावलंबन हे माझं कामच आहे. पण त्याच्यापेक्षासाठी आणखीन कशासाठी तरी ते दिलेलं आहे हे ज्याच्या लक्षात आलं आहे त्याच्याकडनं हे या गोष्टी होऊ शकतील आणि या मार्गाने सेवेला ते लावता येईल. पण ह्या ज्या दिसणाऱ्या शरीराच्या रूपाने होणाऱ्या सेवा आहेत तर त्यात पुन्हा सावधानतेची गरज आणि आपल्या दृष्टीनं थोडं समजून घेण्याची गोष्ट आहे. कारण ह्या शरीरांना सेवा दिसल्या तरी ती पुन्हा एकदा कर्म आहेत शरीराने केलेल्या. आज मी खाऊ घातलं आहे, मी खातो आहे, याच्यापेक्षा मी खाऊ घालतो ही गोष्ट नक्की चांगली आहे, पण मी खाऊ घालतो आहे तेही कर्मच आहे. पुन्हा आपण शरीराच्या बाबतीत आणि कर्माच्या बाबतीत अगदी सुरुवातीलाच पाहिलं तर तेही कर्मच आहे. परत आता या कर्मातून म्हणजे जसं प्रत्येक कर्म स्वतःच्या खाण्यात त्या कर्मातून आपल्या पोटामध्ये काय भूक भागली हे त्याचं फळ निर्माण झालं, समजा अयोग्य पद्धतीने झालं तर अयोग्य फळ निर्माण होईल. दुसऱ्याला खाऊ घालण्यात सुद्धा अयोग्य कृती झाली तर अयोग्य फळ निर्माण होईल. हे अगदी व्यावहारिक पातळीवर झालं. पण कर्म मुळात रजोगुणी असल्यामुळं समजा हे जे करतो आहे तेच करीत राहावं असं वाटलं. हे करणारा कोण खरा हे विसरलं, ही संधी कोणी दिली हे विसरलं. कुणीतरी आजारी होता म्हणून मी ते हे करतोय, कुणीतरी कोणाला तरी गरज आहे म्हणून मी हे करतोय. तर त्याची जी गरज तिथे भगवंताने निर्माण करून ठेवली, जी माझ्यापर्यंत पोचली आणि मला त्याची सेवा करता येते, यामागे सुद्धा आपल्यावर कृपा आहे. ह्याची रजोगुण जाणीव देईलच असं नाही, हे सत्वगुणाचं काम आहे. त्यामुळे रजोगुण कदाचित असं आपल्याला म्हणेल की हे चांगलं आहे आणि म्हणून तो ते करतो आहे असं करीत जर राहिला तर कदाचित असंही होईल. एखादा सत्कार त्याच्या वाट्याला येईल, एखादा मान त्याच्या वाट्याला येईल, अवॉर्ड येईल, पैसा येईल, काही येऊ शकतं, प्रसिद्धी येईल. समजा यातलं काही वाट्याला आलंच तर त्याच्याबद्दल तो सावधान असला तर ठीक, नाहीतर ते मिळालं तरी अडकेल, नाही मिळालं तरी अपेक्षा निर्माण होईल. कसं कुठून ते आपल्याला पकडेल सांगता येत नाही. तो अत्यंत रजोगुणाचा चिमटासुद्धा विलक्षण आहे की सूक्ष्म आहे, पटकन ते पकडू शकतं. तर ते कुठल्या बाजूने पकडेल, प्रसिद्धीनं पकडेल, करायच्यात कशाने, मानाने पकडेल, ह्यातल्या कशानं पकडेल हे सांगता येत नाही. त्या ज्या सेवा आहेत त्या रजोगुणी आहेत. हे खरं काय आहे की हितशत्रू एखादा असावा तशा पद्धतीची ही सेवेत फसवी सेवा आहे एक प्रकारची. म्हणून
जी माणसं सात्विक कर्म करतात किंवा समाजसेवेची कर्म करतात, आपण इथं आता कृष्णमूर्तींचं कितीतरी वेळा अभ्यासला असेल किंवा कुठे कुठे संदर्भ येऊन गेले असतील, तर त्यांच्याकडे आपण ती जीवन भाष्य आहेत किंवा मूळ कॉमेंटरी जाऊन लिव्हिंग आहेत त्याच्यामध्ये पहा आपण कितीतरी समाजसेवा केलेली माणसं शेवटी कुठेतरी अस्वस्थ असतात की ह्या समाजसेवेची दखल घेतली गेली नाही. आता सेवा तुम्ही केली तर दखल घ्यायचं काय कारण आहे? सेवेत काहीतरी उणा असल्याशिवाय दखलीचा प्रश्न आलाच कुठून आहे? तो येऊ शकतो, कारण दखल घेण्याची गरज कुठेतरी, आणि अशी माणसं येऊन नंतर त्यांच्या पुढे असं म्हणतात की आता ह्या अस्वस्थ्याला आमच्याकडे काय उत्तर आहे, कारण आता आम्ही थकलो, सेवेचा जो काम आहे ते आता आम्ही करू शकत नाही. अशा वेळेला जी सेवेची संस्था असेल, ज्यांची सेवा करायची गरज असेल असे लोक असतील, तर त्यांना आमचं आता काही उरलेलं नाही महत्त्व. ते म्हणतात की तुम्ही बाजूला व्हाल तर बरं होईल. एखादा पदाधिकारी असला, एखाद्या ठिकाणी काही त्याचं हे असलं, काय असेल ते असेल, तर तिथं ते नसले तरी चालतील असा भाव जरी नुसता तिथं दिसला तरी अस्वस्थता येते की अरे इथे आपणच उभं हे केलं आणि ह्या माणसांना आपण नसलो तरी चालतो आहोत, कारण आता आपण उपयोगाचे राहिलो नाही असं मनात आलं की त्या सेवा काय गुण दाखवते ते कळेल. रजोगुणाचा जो परिणाम आहे किंवा ते जे सूक्ष्म त्याच्यातला एक पेच आहे तो आपल्या समोर येऊ शकेल की ही जरी सेवा झाली. आता काही वेळेला असं होतं, एखाद्या 10 माणसं सेवा करतात, त्यातले 5 माणसांना दाद मिळते, 2 माणसांना मिळते, 2 माणसांचं कौतुक होतं, एकाचं होतं, एकाचं नाही होत, एकाच जेवढं होतं तेवढं दुसऱ्याचं होत नाही. अशी 2 झाली की परत ते बघा ह्याच काम मी करतोय, पण त्यांना त्याच्याबद्दल टिंब अवॉर्ड मिळाला, मला मात्र हे ह्या पातळीवरचं मिळालं. वास्तविक आम्ही खांद्याला खांदा लावून बरोबर काम केलेली माणसं. आता केलं ना, सेवेचंच काम केलं होतं ना, मग आता जे काय केलेलं आहे त्याचं जे काय व्हायचं आहे ते भगवंत बघेल. पण तो भगवंत त्यात नसल्यामुळं करते आहेत, भगवंत नाही आहे, हे करते आहेत सगळे. ते करते तसे असल्यामुळं हा परिणाम होऊ शकतो. करता बेसावत राहिला की पुढचं सगळं वाक्य चुकतं. तसं आहे ते. इकडे परमार्थात करता कर्म क्रियाबद्धाबद्दल एकदा बोललो होतो आपल्याला, तर तसं आहे. तेव्हा कर्त्यानुसार कर्म चालतं, तसं चालायला पाहिजे. परमार्थामध्ये कर्त्यानुसार कर्म चालतं. तर हे जे काय आहे ना, हे सगळ्या हा करता कसा आहे त्याला जर रजोगुणाची याची कल्पना नसेल तर एखाद्या कार्यात मनुष्य अडकतो आणि शेवटी त्याची एक कुठेतरी शरीराच्या सेवेची त्या मर्यादा येते आणि मग त्याला ते बाजूला व्हावं लागतं. मग तिथे त्यावेळेला दुःख होतं, तिथे त्यावेळेला आनंद होत असेल चांगल्या अर्थाने, काम सुटलं या अर्थाने नव्हे, पण माझं काम पूर्ण झालं, माझ्याकडे जी भगवंताने जी काही क्षमता दिली होती ती मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत वापरली आणि आता मी हे काही काम करू इच्छित नाही किंवा आता मला काही आवश्यकता नाही, दुसरं कोणीतरी आहे करणारं. जग तर मागेही सुरूच होतं, आपण नव्हतो तेव्हा, आजही आहे, उद्याही राहणार आहे, असं जर वाटलं आणि त्यातून बाजूला होता आला अगदी आनंदाने आणि आपल्या मूळ भगवंताच्या जो खरा करता त्याच्या सेवेला लागता आलं, स्मरणाला लागता आलं, नामाला लागता आलं, तर त्याला ते साधलंय. म्हणजे तो सावध असेल तर ह्यातून सुटेल, नसेल तर दोन्ही गोष्टी आहेत. दाद मिळते, त्यानं सुख वाटतं आणि कधी दुर्लक्षित राहतं मनुष्य, एखाद्याचं कार्य दुर्लक्षित राहतं, उपेक्षित राहतं. किंवा आपल्याकडे कृष्णमूर्ती म्हणाले की ॲप्रिसिएशन ही गोष्ट लहानपणापासून अशा पद्धतीने शिकवली जाते की त्याला ती सवय लागून जाते की कामाचं कौतुक, ते कोणीतरी कामाचं कौतुक करायचंच आहे असं एक गृहीत धरलं जातं. कौतुक हे लहान मुलं म्हणून ठीक आहे, पण मोठ्या मुलांना सुद्धा ते कौतुकाची अपेक्षा असते आणि ते नाही झालं तर घोटाळा होतो. एखादा मी मागे बोललो होतो ना का पेटा बांधण्यावरनं सुद्धा रामायण घडलं आमच्याकडे, तर तसं होऊ शकतं. हे प्रसंग आपण पाहिलेले प्रसंग आहेत. तर काहीतरी असा एखादा छोटासा मान असतो, कुठेतरी काय टोपी घातली, काय हे केलं, काय ते पेटा बांधला, काय नाही बांधला काय, पण ते त्याच्यावरनं फार मोठं रामायण होऊ शकतं. तर हे कशानं होतं तर ह्या सगळ्या या कुठेतरी आपण दुर्लक्षित राहिलो किंवा काहीतरी आपलं आपल्याकडे लक्ष नव्हतं, अनॲप्रिशिएटेड राहिलं तरी सुद्धा माणसाला दुःख राहील. तेव्हा क्षणात ते असं करू शकतं. आणि मग मोठमोठी माणसं आपण पाहिलं असेल किंवा नसेल मला माहीत नाही, मी पाहिलं आहे की मोठमोठी माणसं सुद्धा हिरमुसल्यासारखी होतात. लहान मुलं हिरमुसतात ना, नाही खरं सांगतो, लहान मुलं हिरमुसतात. एखादी गोष्ट त्यांना नाही दिली
काय त्यानं चॉकलेट दिलं नाही, काय दिलं नाही, वस्तू दिली नाही, एखादी काय त्यांना हवं ते काय ड्रेस आणला नाही, काय झालं नाही, असं काही झालं तर हिरमुसतात. तशी मोठी माणसं त्यांचा मनात काही कमी पडलं किंवा त्यांचं लक्षात राहिलं नाही, नेमकं नाव घ्यायचं वगैरे लक्षात राहिलं नाही, एखाद्या ठिकाणी ते उच्चारलं गेलं नाही, असं काही झालं की हिरमुसून बसतात. त्यांचं ते फुरंगटलेलं काम असतं त्या दिवशी, काय बोलायचं नाही 2 दिवस. ते डोक्यातनं जाईपर्यंत काही खरं नाही. हे काय होतं, मोठ्या माणसांचं काय होतं हे, तर हे असे लहान मुलासारखी हिरमुसून जायची अवस्था आहे. तर याचं कारण असं आहे की मुळात आपण सेवा केलीच नाही. आपण तिला सेवा म्हटलं, पण आपण कामाठी काम करत होतो, आपण काम करत होतो. त्यामुळं पगाराची जशी अपेक्षा असती तशी इथं पगाराची असण्याऐवजी मानाची अपेक्षा होती, ॲप्रिसिएशनची अपेक्षा होती. काही त्याबद्दल कोणीतरी 4 चांगले शब्द म्हणावेत अशा पद्धतीनं अपेक्षा होती. ती पुरी झाली नाही. पैशाची पुरी झाली नाही, पदाची पुरी झाली नाही, कशाची पुरी झाली नाही. ते शेवटी काहीतरी पुरं झालं नाही आणि जे ते काम सेवेच्या पातळीवर पोचलं नाही. आपल्याला दिसतंय ते काम सेवा आहे म्हणून, पण ते सेवेच्या पातळीवर पोचत नाही. म्हणून सेवेला शरीर लावणं किंवा शरीरासंबंधी च्या मार्गाने सेवा करणं, तर यात कसं होतं, जसे गुण आहेत आपले, तमोगुण आहे, रजोगुण आहे, सत्वगुण आहे, ते सगळे ह्या सेवेच्या ह्याला लावून बघावेत. म्हणजे आपल्याला 3 निष्कर्ष वेगवेगळे दिसतील, स्पष्ट दिसतील. तमोगुण आहे तो समजा एक शरीर ही संपत्ती आहे. मी समजून घ्यायला सोपं म्हणून अधिक कसं करतो की शरीर संपत्ती आहे माझी. काय आयुष्यभर काय पूर्ण 50 वर्ष, कोणा 60 वर्ष, कोणा 70 वर्ष काहीतरी वाटायला आलेलं आहे. ही एक संपत्ती माझ्या वाटायला आली, ही मला सेवेला लावायची. तमोगुणाचा प्रभाव झाला तर तो सगळी संपत्ती लुबाडून नष्ट करतो, निर्धनही करतो, दुःखीही करतो, पुन्हा जन्माला तो लावतोच. हे जर त्याच्या ताब्यात राहिलो तर, आपल्या लक्षात असेल तर ताब्यात राहतो आहोत का नाही हे कळेल. रजोगुणी जर असेल तर तो रज काय करील तर राबवून ते शरीर नष्ट करेल, ती संपत्ती नष्ट करेल. म्हणजे खर्च करून एखाद्याने खजिनारी कामं करावा तसं करेल, लुबाडणार नाही, उधळणार नाही. तर मग उधळून देतो, लुबाडतो. हा न लुबाडता खर्च करीत राहतो. हे कळत नाही आपल्याला, आपल्याला वाटतं योग्य खर्च होतोय सगळा, शेवटी रिकामा होतो हे कळत नाही. आणि त्यावेळेला आत भगवंत शिल्लक नसतो, कारण त्याची आधीपासून काही काळजी घेतलेली नसते. तर हा राबून कधी सुख देतो कधी दुःख देतो, असं करत ते हळूहळू त्याला बोलत एखाद्याला त्या याला सावधाला जसं न्यावं तसं त्याला शेवटी मृत्यूकडे नेऊन घेऊन जातो. जे म्हणतो आता तुझ्या ताब्यात, पुन्हा घेऊन यायला हरकत नाही, अशापैकी केस आहे, परत पाठवण्यासारखी केस आहे, घेऊन जा. तसं होतं हे रजोगुण करतो. सत्वगुण हे नाही करतो. सत्वगुण हा सावधान असतो. तो तीच संपत्ती, शरीर संपत्तीच आहे. पण आता पोटात मनुष्य अन्न घालेल, 2 घास घालेल तर तो दुसऱ्याचं काम करेल, सेवा करेल. काय करेल तिथे सेवेचाच प्रश्न आहे, शरीर सेवेला लावण्याचा विषय चालला. तर सत्वगुण असेल, तो प्रधान असेल तर तो सेवेला लावतो. म्हणजे साध्या भाषेमध्ये हीच संपत्ती तो दान करतो. आणि ती देताना मी ही भगवंताला देतोय असं समजतो. ज्याला मी देतो आहे तो भगवंत आहे असं समजून त्याला देतो, तो सत्वगुणी. त्यामुळे त्याच्या दृष्टीने मी कोणाचं अमक्याचं म्हणून करीत नाही. मुलगा असला तरी भगवंतच आहे, दुसऱ्याचा मुलगा असला तरी भगवंतच आहे, तिसऱ्याचा असला तरी भगवंतच आहे, माणूस असला तरी भगवंत आहे, पशु असला तरी भगवंतच आहे. माझी शरीर संपत्ती मी त्या कामाला लावली, ती दान करतो. सत्वगुण संपत्ती, शरीर संपत्ती सेवेच्या मार्गानं दान नाहीशी तर होणारच कुठल्याही मार्गाने, पण लुबाडून नाहीशी होणं वेगळं, अशा तऱ्हेनं सुखदुःख देऊन नाहीशी करून टाकणं वेगळं, आणि दान देऊन नाहीशी करणं वेगळं. हा दान देतो ते भगवंताला देतो, कारण सत्वगुणी असल्यामुळे आपण हे भगवंताला देतो ती जाणीव असते. आणि त्याचा परिणाम असा होतो की जातं तर सगळंच, कोणाचं जात नाही. मला सांगा, मृत्यू कोणाला टळला, शरीर नाही सवणं कोणाला टळलं, पण काहींना शांतपणा असतो, वृत्तीला समाधान असतं. ही जे काय मला संपत्ती दिली ती मी आनंदाने दान केलेली आहे, सेवेच्या रूपानं मी दान केली. सेवा हे साधन मला कळलं तर मी सेवेला लावली आणि दान केले. तर त्या दान केल्यानंतर त्याला शांतता आहे, समाधान आहे की हे जे दान झालं ह्या म्हणजे ज्यासाठी दिलं गेलं त्यासाठी वापरलं गेलं, ह्याच्यात तो समाधान होता. आणि ही भगवंतानी वापरायची संधी मला दिली याबद्दल तो कृतज्ञ वाटतो. हे तरी वाटायला आलं म्हणून. समजा आपल्या वाटायला आलं नसतं तर घेणारा भेटलाच नसता तर काही दान करू शकेल. आता मला म्हणजे इथे आठवण झाली म्हणून ते मी आता तपशिलात जात नाही, पण ते झेन गोष्टीमध्ये मागे आपल्याला बोललो होतो, त्यांनी दान केलं वगैरे, झेन साधूला दान केलं, हे ते खूप मोठं दान आहे, त्याच्या दृष्टीनं खूप मोठं दान आहे. ते त्यांनी अगदी सहजपणे येऊन आपल्या त्या झेन गुरूंना दिलं.
तो म्हणाला हे आपल्याला द्यायची इच्छा आहे. ठीक आहे म्हणले, दे. घेतलं आणि ठेवलं. म्हणले खूप दिवस माझ्या मनात होतं. बरं झालं म्हणले केलंच ते. म्हणजे खूप दिवस मला ते शक्य झालं नाही, कारण मला एवढं करायचं होतं. हो का, बरं, काय हरकत नाही. आता झालं ना, शक्य झालं ना, काय हरकत नाही, बरं झालं केलंच ते. एवढंच शक्य नाही आहे एवढं करणं हे. ते म्हणले मी आणि खूप त्याच्यासाठी लक्षात ठेवून प्रयत्न करून बाजूला करून शेवटी मी हे इथपर्यंत एवढं मोठं शक्य झालं, ज्याच्यावर आज एक मनुष्य 25 वर्ष जगू शकेल एवढी ही गोष्ट गोळा करू शकलो मी, आणि म्हणूनही तुम्हाला देण्यामध्ये मला फार आनंद होतो. म्हणजे चांगली गोष्ट आहे, आनंद होतो आहे तुला, मलाही आनंद होतो. ते ठेवून टाकलेलं होतं तसंच. म्हणले आता पुढे काय? आता पुढे आता ते तर काहीच म्हणायला तयार नाही. ते गुरु आहेत शेवटी, सगळं ओळखून येत काय आहे ते गडबड. त्यामुळं ते काहीच म्हणायला तयार नाही. शेवटी त्यांनी तो काही जेव्हा त्याला जी प्रतिक्रिया पाहिजे ती मिळेना, तेव्हा ते म्हणाले की तू हे दिल्याबद्दल तुझे आभार मानावे तशी तुझी अपेक्षा आहे काय? त्याच्या लक्षात आलं की खरं दानाचं स्वरूप काय असतं. जेव्हा त्याची आठवण झाली, तर सेवेवरनं दानावरची आठवण झाली म्हणून हे मध्येच सांगितलं. तर ह्या सेवांचं तसं होऊ नये ह्याच्यासाठी त्या सत्वगुणाची ती भिजून काढलेली सेवा असा. काय सेवा करायची, तिच्यामागं सत्वगुण आहे का रजोगुण आहे का तमोगुण आहे हे लक्षात ठेवा. सेवेतसुद्धा प्रकार करता करता लक्षात येतं की ही तमोगुणी सेवा आहे, ही रजोगुणी सेवा आहे, ही सत्वगुणी सेवा आहे. जे आता तिचा विचार करू की ही सेवा करताना तिचं मूळ उद्दिष्ट लक्षात येणं आणि ते उद्दिष्ट प्रत्यक्ष अंमलात येणं. आता खरं सेवेचं खरं रहस्य काय आहे, तर ज्याची सेवा करतो ती त्याच्या रूपानं आपण भगवंताची सेवा करतो याची जाणीव सुद्धा त्याच्यावर असतो. काय करतोय हा गौणच विषय आहे. तो त्याला काय परिस्थितीने शक्य असेल ते तो करेल. तो पाणी देईल, तो आणि काय देईल, काय वस्तू देईल, कुठे नेऊन दान करेल, काय पैसा देईल, काय द्यायचं ते देईल करेल. किंवा प्रत्यक्ष राबतोय एखाद्या ठिकाणी गरज आहे तिथं राबतोय. तर ही खरं सांगायचं तर ज्याच्या बाबतीत तो हे करतो आहे ती भगवंताची भक्ती आहे या भावनेनं ज्याने केली आहे त्याची सेवा खऱ्या अर्थानं त्याला सेवा लक्षात आलेली आहे काय आहे ती. आणि एकदा ती भक्ती आहे म्हटल्यानंतर भक्तीची मुळातच भक्ती हे भगवंतावरचं आत्यंतिक प्रेम आहे. भगवंतावरचं आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. तर त्या अर्थाने ती असल्यामुळं त्याच्यात अपेक्षेचा प्रश्नच येत नाही. त्यांनी काही म्हणावा हा प्रश्न येतच नाही, आभार मानावा तर अजिबात येत नाही, काहीच प्रश्न येत नाही. त्यांनी काही परत करावं त्याचं असंही अपेक्षा नाही. तेव्हा उलटं जितकी करायला मिळेल, जेव्हा करायला मिळेल तेवढे मिळावे असं वाटतं. आपण प्रेमाच्या भाषेमध्ये लक्षात घ्या की भगवंतावरचं प्रेम आहे. आपल्याकडे व्यवहारामध्ये समजा अगदी व्यावहारिक प्रेम आहे, तर त्यात सुद्धा असं वाटतं की प्रेम जर व्यावहारिक माणसाच्या पातळीवर बोलतो, कौटुंबिक अगदी व्यावहारिक आपल्या ह्याच्यातलं, तर त्या प्रेमात सुद्धा माणसाला जर खरोखरच एखाद्यावर प्रेम असेल तर ह्याच्यासाठी काहीतरी करायला मिळावं असं वाटतं. हे काय आहे, कुठून आलं आहे, काहीतरी त्याच्यासाठी करायला मिळावं, काहीही करायला मिळावं, त्याचं काय असेल ते असेल कुठल्याही प्रकारे, पण त्याचं ते प्रेम आहे, ते त्याला त्याच्यासाठी काहीतरी करू इच्छितं. हे जे आहे तेच फक्त भगवंतासाठी करू इच्छितं. इथे त्याची सेवा होऊन गेली. इथे कदाचित लौकिकदृष्ट्या एखादी सोय असेल, पण तिकडे सेवा आहे. तर ती जेवढी करायला मिळेल, जितकी करायला मिळेल, जितकं झिजायला मिळेल तितका आनंद होतो. आपण म्हणजे अगदी आणि उलटं खरोखर त्याची शुद्ध सेवा आहे त्याची जर भगवंतानी वरकरणी म्हणतो आम्ही, अगदी वरकरणी शब्द काळजीपूर्वक वापरून म्हणतो, वरकरणी काहीही दखल घेतली नाही तर ज्याला जास्त आनंद होईल त्यानं खरी सेवा केली. तर कुठली काहीही झालं नाही, भगवंतानं काहीही दखल घेतलेली नाही असं दिसतंय आपल्याला तसं दिसतंय. तिथं तसं होणंच शक्य नाही, पण इथे असं दिसतंय की भगवंताकडून काय त्याच्याबद्दल ते जर आलं नसेल तर जर आपल्याला आनंद होत असेल तर आपल्याला सेवेचं मर्मच सापडलेलं आहे. मूळ इथे खरं मूळ सेवेचा झरा आहे, मूळ तिथेपर्यंत पोचल्यासारखं आहे. आता आपण अगदी साध्या पातळीवर अगदी ह्या बघू, आता ही मुलं रडतायत, हे करतायत. आई बाळाच्या प्रत्येक ह्या आईने ज्यांनी कोणी माऊलींनी सेवा केली असेल, आपली पण कोणीतरी सेवा लहानपणी केलेली अशा पद्धतीची कोणीतरी केलेली, तर त्यावेळेला आई बाळाची सेवा करते तेव्हा ती शिशू त्याचं सगळं जे काय करायचं आहे त्याच्याबद्दल, आता मला सांगा त्या बाळाबद्दल करताना कधीही तिच्या प्रतिक्रिया कधीही तिरस्काराच्या नाहीत, रागाच्या नाहीत, हे रजोगुण नाही तर का आहे नाही. फक्त काय असतं तर त्या बाळावरचं प्रेम असतं. त्यामध्ये ते शरीर
आड येत नाही, त्याच्या प्रतिक्रिया आड येत नाही, मनात आड येत नाही, हेच ही तिला घाण वाटत नाही, तिला हे वाटत नाही. का वाटत नाही? तिला कळत नाही का काही? तिला कळतंय, पण ह्याच्यावरचं जे बाळाचं प्रेम आहे ते प्रेम ह्या गोष्टी बाजूला सारू शकतं. एवढं ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून त्याची ती सेवा होते आणि ते सेवा करताना त्याचं हा फक्त एक आपल्याला कळण्यासारखं उदाहरण आहे की इथे आपल्याला कळू शकतं की सेवा काय असू शकेल. म्हणून ते नमातुः दैवतम ते तेवढ्यासाठीच आहे की त्याच्यासारखं दैवत नाही, त्याच्यावरती कळतं आपल्याला तिथे. कारण प्रत्यक्ष अनुभवायला येतं की जे कोणी एरवी बाहेर कोणाचं मोठ्या माणसाचं करणार नाही, व्यवहारिक बरोबर माणसाचं करणार नाही, त्याचं ह्याचं प्रेमाने काम ते सगळं चालू असतं. आणि ते करताना त्याचं दुःख, त्रास किंवा मनाच्या प्रतिक्रिया, अडथळे काहीही नाही. शरीराला इतका त्रास स्वतःला या सेवा करताना होत असतो, पण माऊलीला कधी त्याचा त्रास वाटत नाही. तर असं करायची वेळ आली तर ते आपलं कर्तव्य आहे, आपलं ते प्रेम आहे, त्यामुळे मिळालेली संधी आहे हेच वाटतं. आता आपण हे दुसऱ्या बाजूने बघू की सेवेला आपल्याला अमुक एकच प्रकार, आता ह्या समजून घेण्यासाठी झाला, पण दुसऱ्या बाजूला विचार करू क्षणभर की कोणते विचार यावेत. तर एरवीच्या जे व्यवहार आहेत त्यामध्ये कुठलीही सेवेची, म्हणजे जिथे सेवेच्या संधीची मनुष्य वाट पाहतो तिथे तो सेवेच्या खूप जवळ पोचलेला आहे. सेवेची ज्याला वाट पाहायची, म्हणजे वाट पाहतोय की सेवेची संधी कुठं आहे, तर ती जो संधी शोधतो आहे सेवेची, चांगल्या अर्थाने, मी आत्ता सांगितलं तेवढ्या शुद्ध अर्थाने जो शोधतो आहे त्याला खरं सेवेचं आणखीन एक मर्म सापडलेलं आहे. आता आपण एखादी गोष्ट करू शकू किंवा नाही याला मर्यादा व्यावहारिक असू शकते, एखादी गोष्ट आपण करू शकणार नाही, पण त्याची संधी, प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा जो भक्तिमान मनुष्य आहे तो सेवेच्या संधीची वाट पाहतो आणि जो अभक्त आहे या अर्थाने तो तीच सेवा दुसरा कोणी करतोय का याची वाट पाहतो. तोही वाट पाहतोच, पण तो दुसरा कोणी करतील का. घरात सुद्धा आपण बघितलं असेल तर घरात आल्यावर एक प्रतिक्रिया म्हणून मी एक सहज उदाहरण म्हणून सांग की घरात आल्यावर आता समजा घर आहे, शेवटी घर म्हटल्यावर पसारा म्हणजे सगळ्यांच्यात असतो असं मला म्हणायचं नाही, पण सर्वसाधारण असू शकतो, कारण कुटुंब आहे, शेवटी घर आहे, लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, काय असेल ते. समजा अगदी काही नाही तर केर पडलाय, अगदी बाकी सोडून देऊ ना, पसारा सोडून देऊ क्षणभर, पण केर तरी पडलेला असेल तर केर पडतो. काय सत्य आहे, केर पडणार आणि असाच पडणार. त्यामुळं केर घरात रोज पडतो, रोज काढायचा प्रयत्न होता. आता ह्यासाठी खरं सांगायचं तर काहीतरी सेवा केल्याशिवाय काही तो केर तिकडे जाणार नाही, हेच आहे. पण आणि हेही लक्षात ठेवा की केर काय आपल्या मनानं येऊन इथं बसलेलं नाही, म्हणजे केर वाद पायाने निघाला आपल्या आणि चालत चालत येऊन इथे बसलाय आणि सगळे आता केर सगळं साचलाय, असं काही झालेलं नाही आहे. केरावरही त्याच्या मर्यादा आहेत, कुठे वाऱ्याने त्याला आणला, कुठे पाचोळ्याने आणला, काय कशाने आणला, कशाने तरी झालं, किंवा घरात काही कर्म घडली त्याच्यातून केर निर्माण झाला, भाजी निवडायला लागली तर देठ पडले, आता केर पडला, त्याला काही इलाज नाही. अशा तऱ्हेची किती गोष्टीने झालेलं असू शकेल. पायाने आलो, पायाबरोबर धूळ घरात आली, केर पडला, तेव्हा केर काही आपल्या ह्यांना आलेला नाही, तर तो स्वतः या बाबतीत परस्वादी नाही. आपल्याला त्याची अडचण आहे पण तो परस्वादी नाही. तर खरं सांगायचं तर घरातला केरसुद्धा, आता घरात केर कोणी आला बाहेरून ज्याला ह्याची सेवा वगैरे भानगडीची सवय नाही किंवा तशी वृत्ती नाही, किंवा कोणी लहानपणापासून कोणी हे कदाचित असं काही सांगितलं नसेल किंवा नसेल परिचय त्याचा झाला, तर तो आल्याबरोबर एवढंच म्हणे, काय घरात केर सगळा काय माणसं करता का नाही, तुम्ही काय केरवीर काढता की नाही घरामध्ये, किती केर झाला आहे. खरं सांगायचं जर सेवावाला माणूस असेल, त्याला सेवेने आपल्याला उद्धरून जाऊ ही माहिती असेल, तर किती केर साचला आहे याच्या पुढचे खरं सांगायचं तरी वाक्यसुद्धा तो बोलणार नाही. किरसुणी कुठे आहे तेवढं विचार, फरक कुठे येतो आपल्या लक्षात यावं म्हणून मी मुद्दाम सांगितलं. तो किरसुणी कुठे आहे तेवढं बघेल, काय आपली झाडणी विणणी काय जे घरात असेल ते कुठे आहे ते बघेल आणि तो केर काढेल आणि मोकळा आहे. केर साचला हे त्यालाही दिसतं, या दुसऱ्यालाही दिसतं, पण तो म्हणतो किती साचला आहे, म्हणजे आता तुम्ही केव्हा काढणार, म्हणजे किंवा तुम्ही काढला नाही हे त्याला सांगायचं आहे. त्याच्याकडून सेवा नाही व्हायची. सेवा हे नुसतं बोलायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात करायचं तिथे कुठे बारीक फरक असतो. तर खरं सांगायचं तर केराच्या बाजूने मी क्षणभर विचार करतो की केरसुद्धा त्याला उचलून योग्य ठिकाणी नेणाऱ्याच्या प्रतीक्षेत असतो. मला कुठेतरी योग्य ठिकाणी नेऊन मनुष्य ठेवी का, कारण त्याच्या आयुष्याचं त्याला काहीतरी आहे तर पुढचं काम, तो नष्ट व्हायचा आहे पुढे.
तर नष्ट जिथे होणार तिथेपर्यंत त्याला कोण पोचवणार? जो हा सेवा करणार आहे तोच पोचवेल. म्हणून अनेक वेळेला घरामध्ये, म्हणजे आता किती घरामध्ये काय होतं मला माहीत नाही, पण सर्वसाधारणपणे स्त्रिया केर काढतात आणि तसल्या कर्माने त्या मुक्त होऊन जातात. इकडे आपण माळा ओढून मुक्त होत नाही. काय होतं हे काही कळत नाही. ते का होतं ते आपल्याला आता कळत असेल. ती ध्यान लावून एक वेळ मुक्त होत नाही, पण केर काढून मुक्ती घरातली मुक्त होऊ शकते, स्त्री मुक्त होऊ शकते. ती सेवा करते आणि मुक्त होते. ती त्याच्या मागं तिने ते केर ज्याच्या प्रतीक्षेत आहे ती येते आहे. केर त्याला प्रतीक्षित असतो की त्याच्या ठिकाणी त्याला नेऊन सोडला की त्याच्या पुढचं त्याचं काम होतं, त्याचं पुढे नष्ट करण्याची व्यवस्था असते तिथेपर्यंत त्याला. आता ही जी सेवा करेल, अगदी केर जरी झाला तरीसुद्धा त्याचे त्याच्या मागं आशीर्वादच राहतील. मी अगदी केर का घेतला तर अगदीच दुर्लक्षित गोष्ट आहे म्हणून, बाकी मोठ्याची सेवा कराल त्याचे आशीर्वाद, ते सगळं गोष्ट आपल्याला माहिती आहेत. पण केराकडे कोणी या दृष्टीनं पाहिलं आहे की नाही मला माहिती नाही, की तो सुद्धा त्या प्रतीक्षेत असतो आणि त्याला अशा तऱ्हेनं नेऊन त्या ठिकाणी योग्य ठिकाणी रवाना केलं की त्याच्या मनोमन आपल्याला एक आशीर्वाद आहे की यांनी आपलं काम केलं, आपली सेवा केली, त्यासाठी राबला, झिजला, घाम आला, काहीतरी झालं त्याचं. तेव्हा त्याच्यावर नुसता कोणी केला, घरात कोण होतं दिवसभर, लक्ष नव्हतं का वगैरे, काहीच उपयोग नाही. काय पारमार्थिकदृष्ट्या काही उपयोग नाही. करायचे तिकडे घरात दरारा वगैरे होसेल त्याचा, त्याचा काय उपयोग नाही. तर ह्यामुळं हे भक्तीतलं जे सेवेचं साधन आहे ते आपण समजून घ्यावं. त्याच्यामध्ये शरीराची बाह्य तर काम आहेच आहे, पण त्याच्याबरोबर मनात सुद्धा आंतरिकदृष्ट्या सुद्धा ते आलं पाहिजे ना. याच्याबद्दल विचार आला पाहिजे की अरे हे पडलं आहे, अरे याची गरज आहे किंवा हे काम करण्याची आवश्यकता आहे. तर आणि आपल्याला स्वतःला ते खरं सांगायचं तर व्यवहाराने काय होतं, तर व्यवहाराने फक्त क्रिया घडते. मी म्हटलंच आपल्याला मी सुरुवातीला सेवेच्या बाबतीत सांगताना त्याला क्रियेचं अंग आहे असं आपण म्हटलं, आणि नंतर म्हटलं की त्याला दुसरी बाजू आहे ती ही मनाची आहे, की त्या मनाला वाटलं हे काढावं तर क्रिया आहे, मनाला नाही वाटलं तर क्रियाच नाही. पुढं मनाचं लक्षच नाही तिकडे, किंवा मनाला करायचं नाही आहे, किंवा मनाला त्याच्यात कमीपणा वाटतोय, काहीतरी असेल दुसरं की ज्याच्यापोटी ते केलं जात नाही, तर ती क्रिया व्हायला मनाची जी जोड लागते, साथ लागते, ते मन तयार करणं ही पारमार्थिकदृष्ट्या सेवेमध्ये सेवा करण्यापूर्वीची पूर्वतयारी, की अशा तऱ्हेचं मन तयार करणं की मला सेवा करायची, हे मनाला वाटलं पाहिजे. मग त्याला सेवा करायला तुम्हाला पाहिजे तेवढी संधी पाहिजे. जगामध्ये सेवेची गरज सगळे, सगळ्या भगवंत सगळीकडे सेवेसाठी वाट पाहतोय. कुठेही जा, झाडापेडापासून सगळीकडे, कुठेही घरादारापासून सगळीकडे सेवेची गरज आहे. कुठेही म्हणजे ज्या संस्था वगैरे करतात ते तर सोडा, अगदी साध्या साध्या ठिकाणी गरज आहे. तर ह्याची गरज आहे, फक्त माझं मन तसं तयार झालं का सेवेसाठी, ते जर तयार झालं असेल तर हे सगळं होईल. आणि तसं जर असेल ना तर ह्याचा अनुभव येतो. म्हणजे आता विजय निघाला म्हणून यांचं सांगतो, साईबाबांचं सांगतो. साईबाबांच्याकडे आपल्याला माहीत असेल की ते साईबाबांना भिक्षा स्वतः ते मागून आण. नंतर काय लागले, बरेच लोक गोळा झाले, राहायला लागले आजूबाजूला. मग ते म्हणाले हे भिक्षा मागायचं काम आहे, हे आमच्याकडे दिलं तर बरं होईल, आम्ही भिक्षा मागून आणतो बाबांसाठी भिक्षा. मग साईबाबांसाठी भिक्षा मागायला लोक, तर ते वकील जे होते पटेल म्हणून, ते ही भिक्षा मागायला जात. तर भिक्षा मागायची, बाबांना आणून द्यायची. बाबा त्याचे कोणाला देतील का, त्यातला एक घास खातील का, सगळंच लिहून टाकतील, ते त्यांचा प्रश्न. तर ती आपण आणून द्यायची, हे आपलं काम, बाकी विचार करायचा नाही. भिक्षा मागायचं असं वाटतं, पण हे भिक्षा मागायचं काम तसं तितकं सोपं नाही. म्हणजे ती एक परीक्षाच आहे माणसाची, कारण इतकं मागं गोळा केलेलं असतं. आपल्याला बाबांचं माहिती आहे ना, बाबांनी ते मुद्दाम गोष्ट सांगितली त्या मैसूरच्या वकिलांची वगैरे, ती गोष्ट जी सांगितली आपल्या न्यायमूर्तींची, हे न्यायमूर्ती होते, त्यांना पेन्शन होती आणि ती गोष्ट होती बघा. आणि ते तिथं जाऊन, म्हणजे जिथे कुणीही ओळखत नाही अशा ठिकाणी जाऊन साधन करा आणि भिक्षा मागून राहा असं त्यांना सांगितलेला आदेश होता. त्याप्रमाणे ते भिक्षाही मागत होते. पण त्यांना खूप म्हणजे चुकून त्यांना ओळखणारा मनुष्य तिथेपर्यंत पोचला आणि त्यांना ओळखलं की अरे हे जरी भिक्षेकरी इथे बसलेले असले तरी यांना ओळखतो आपण, हे न्यायमूर्ती होते. पूर्वीच्या ह्याच्या निवृत्तीच्या काळापूर्वी हे न्यायमूर्ती होते. हे त्यांनी ओळखलं होतं, फक्त तिथं काही ओळख दाखवली नाही. हे भिकाऱ्याच्या स्वरूपात तिथे बसलेत तर बसू देत. आणि नंतर ते जेव्हा त्या मंदिराच्या बाहेर जे भिकारी बसत तसे ते बसले होते डबडं घेऊन एक, आणि ते घेऊन
जेव्हा ते सगळे लोक गर्दी गेली तेव्हा ते जसे हल्ले तसंही त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांच्या मागून मागून गेले, कुठं जातात बघूया, कुठं राहतात. आणि ते एका त्या ज्या खोलीत, पत्र्याच्या खोलीत काय साध्या ठिकाणी राहायला होते, इथं राहून भिक्षा मागून साधन करायचं आणि राहायचं असं त्यांना सांगितलं होतं. तर तिथंपर्यंत पोचले आणि कोणीतरी मागून येते त्यांना जाणीव झाली. मग ते पुढे झाले, म्हणजे मी माझा हेतू काही वाईट नाही, मला असं वाटतं की आपण अमुक अमुक आहात का. तर म्हणले, त्यांनी त्यांच्याकडे बघितलं, ह्याचा हेतू काय विचारण्याचा. मग म्हणले, आपण हे जे साधन करतात भिक्षा मागण्याचं, तर ते म्हणजे हे त्यांना असं सांगितलं. मधली सगळी त्यांची बोलणं झालं. तर त्यावर ते म्हणाले की मी भिक्षा मागतोय, पण माझ्यात भिक्षा मागण्याची वृत्ती आली नाही अजून. मला जी भिक्षेची वृत्ती हवी आहे ती मला अजून आली नाही, कारण मला पेन्शन आहे माझ्या अजून डोक्यात जात नाही. म्हणजे भिक्षा मागताना सुद्धा मला अजून पेन्शन आहे तिकडे जमा होते, हे डोक्यातनं जात नाही. म्हणजे किती ती वृत्ती आणणं म्हणजे किती काय असेल ह्याची कल्पना आहे. म्हणून मी भिक्षेवरनं विषय निघाला ते सांगत होतं ते पटेल वकिलांचं. तर ते भिक्षा मागून आणा आणि बाबांना देत. तर त्यावेळेला तिथं ते हे नरके जे पुढं बाबांचे मोठे शिष्यांच्या मंडळींच्या पैकी झाले, तर ते हे स्वतः तिथं ते प्रोफेसर होते, ते नरके तिथं आले. हे आले त्यावेळेला त्यांच्या मनात सहज असं होतं की बाबांच्याकडे जातोय, काही आपल्याला सेवा मिळावी काहीतरी, म्हणजे हे मन तयार लागतं, हे त्यातलं आहे, मन तयार लागतं. ते तिथं पोचले त्यावेळेला तिथं हे पटेल भिक्षा मागणारे नेहमीचे ज्यांच्याकडे काम होतं ते आणि बाबा आणि बाकीची मंडळी अशी बसली होती. आणि ते भिक्षेवर चर्चा चालली होती तिथे नेमकी. तर ती चालली होती तिथं. हे यांचं पटेलांचं पटेल निघायचे, त्यांच्या वेळेला भिक्षेला निघायचे. तर ते त्याची चर्चा चालू असताना भिक्षा मागण्याचं काम अजून कोणाला द्यावं का, अशावर बरोबर ते बाबांनी तो विषय आणलेला होता. आणि तिथं नेऊन ती चर्चा ठेवली होती. आणि हे आले तिकडनं. आल्यानंतर नमस्कार चमत्कार सगळं झालं. म्हणले, आपलं ते आत्ता चाललंय ना भिक्षा मागायला कोणाला सांगायचं, याला सांगा म्हणले, ह्याचा ह्याच्याकडे द्या म्हणले काम. म्हणजे आपली जर खरोखरच मनापासून तळमळ असेल तर भिक्षा नाही, पण निदान साधन करण्याची आपल्याला नक्की संधी मिळेल. हे भिक्षा मागण्याचं साधन मोठं आहे, त्यामुळे सहज कोणाला कोण सांगेल असं नाही. पण बाबांच्या बरोबर मात्र हे राहणाऱ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. आणि ते म्हणले, बरोबर माझ्या डोक्यात होतं, सेवा ही भिक्षाची मिळाली तर फार बरं होईल. आपलाही अहंकार होणार, भिक्षेत अहंकार खूप मोडायला खूप अवघड. आपल्या स्थिती सगळं डोक्यातलं सगळं मोडायचं खूप अवघड. दुसऱ्याच्या दारात उभं राहायचं ही गोष्ट त्या अर्थाने सोपी नाही. म्हणून तर एवढं साधन म्हणून सुद्धा भिक्षेला समाजाने स्थान दिलेले आपल्याला माहिती आहे, अनेकांनी दिलेले. तर हे जे आहे ते भिक्षा मागायचं ठरलं आणि त्यांना सांगा म्हणले. आणि त्यांच्या त्यावेळेला पोशाखसुद्धा भिक्षा मागण्यासारखा नाही हो. ते त्या काळात विलायती पोशाख म्हणायचा. तर हे शर्ट पॅन्ट वगैरे आजच्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या तशा पद्धतीच्या वेशात, ते प्राध्यापकी वेशात ते तिथे गेले होते. आणि गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं, ह्यांना सांगा. तर ते त्यांच्या डोक्यात तेच होतं, जर आपली इच्छा असेल तर भगवंत खरोखरच सेवा करायची संधी पण लगेच हजर करून देऊ. रायबाबा त्यांना द्यायला सांगितलं. त्या पटेलांच्या हातात कटोरा होता, भिक्षा मागायचा कटोरा. तो कटोरा भरेपर्यंत मागायची आणि येऊन बाबांना द्यायची. हे काम सेवेचं. तो कटोरा लगेच त्यांच्या हातात दिला. त्यांनी क्षणभर विचार केला की आपला वेशभूषा पाहता भिक्षा मागायची आहे, तर ठीक आहे, हीच आपली परीक्षा आहे. जे खरोखर ज्याला करायचं आहे त्याला मध्ये त्याचं मन सुद्धा आड येता कामा नये, तरच त्याला ते नाही तर नाही होणार. तर मन मध्ये आड आलं तरी म्हणेल मी जर अशा वेशात भिक्षा मागायला गेलो कोण देईल का नाही कोणा टोक. ते बाबा बघतील, बाबांनी सांगितलं साहेबांनी की भिक्षावर मीच म्हटलंय, मनात कोणी म्हटलं की मला भिक्षा मागायला मिळावी मीच, मग त्याचं पुढे काय व्हायचं ते बघतील. आणि गेले आणि त्यांना भिक्षाही मिळाली, तोही प्रश्न नाही. ते त्या ह्याच्यातनं बाहेर पण पडले. आणि इतकं सरळ म्हणजे त्यांच्या त्यावेळेला त्यांचा पोशाख, त्यांचं ते काही व्यावहारिकदृष्ट्या त्यांचा तो अपिअरन्स हे सगळं, किंवा त्यांचं मन त्यावेळेला त्यांचं शरीर, यातलं काहीही त्याच्या आड आलं नाही. असं आलं तर मग सेवेनं जे उद्धारायला होतं ते ह्या सेवेनं अशा तऱ्हेचं मन तयार झालं तर उद्धारायला होतं. म्हणून सेवेला नुसतं शरीर पुरत नाही, त्याचं मन तयार लागतं. ते ज्याला जमलं त्याला सेवेचं साधन जमलेलं आहे. आणि ते इतकं सिम्पल, म्हणजे मागे आपल्याला बोलत इट कीप्स द शूज क्लीन, त्याच्यासारखं पाहिजे, कृष्णमूर्तींसारखं पाहिजे. कृष्णमूर्ती पुण्याला उतरले ते आपल्याला माहिती ना त्या बाईंच्याकडे. तर त्यावेळेला त्यांच्या यजमानांचं ते बाहेरचं हे ठेवले, ते घरात त्यांची मुक्कामाची व्यवस्था केली. आणि सकाळी उठून ते फिरायला जात. ते तसं बड्यांचं यांचं घर होतं, असं चांगल्या लोकांचं सुखवस्तू लोकांचं घर होतं. सकाळी उठून फिरायला जाणं हा त्यांचा व्यायामाचा त्यांचा विषय होता. हे सकाळी उठले त्याच्या आधीच ते फिरायला गेले होते. ते फिरून परत आले, तोपर्यंत दारात येतात, तोपर्यंत कृष्णमूर्ती दारात बसून बुटाला पॉलिश करत बसलेले. आणि म्हणून त्यांनी लांबून बघितलं की हे कृष्णमूर्तीच आहेत काय, म्हणजे ज्यांना आपण एवढं आदराने आज घरी बोलावलेलं आहे, मुक्कामाला आहेत, आणि ते आज हे बूट साफ करतात. तर म्हणून त्यांनी विचारलं ते की तुम्ही, आणि जवळ जाऊन बघितलं तर ते त्यांचाच बूट होता.
जे ज्यांच्याकडे उतरले त्या यजमानीबाईंचा तो बूट होता आणि ते म्हणाले की हे यजमानांचे बूट आहेत, हे साफ करतायत आणि हे कृष्णमूर्ती म्हणजे असे आपल्या ह्या कल्पना. मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सगळ्या कल्पनांनी आपल्या सेवेला अडथळा निर्माण होतो. खरं सांगायचं तर सेवा ही अत्यंत सरळ गोष्ट आहे आणि ती ज्याला सरळ आहे त्याच्याकडूनच भगवंताकडे मार्ग आहे. कारण भगवंताचा मार्गच मुळात सरळ आहे. आपल्या ह्या वेगवेगळ्या गोष्टींनी तो वेडावाकडा करून ठेवला आहे, एवढंच, बाकी काही नाही. तेव्हा हे जाताना त्यांनी प्रतिक्रिया पाहिली की तिकडून ज्या वेळेला ते बाहेरून आलेत त्यावेळेला हे बुटांना पॉलिश करतायत आणि कृष्णमूर्तींसारखा मनुष्य आपल्याकडे बसतोय, येतोय, मुक्काम करतो आणि तो सकाळी उठून बुटाला पॉलिश करतोय. म्हणजे काय विचारावं हे सुद्धा कळेना. म्हणून त्यांनी विचारलं की काय करतात आपण. त्यांना असं वाटलं काहीतरीच काम ह्याने हातात घेतल्यावर. सेवेला कामाच्या प्रकाराचं कधीच बंधन नसतं. हे ज्याला ओळखलेलं आहे त्याला हा प्रश्नच राहत नाही. म्हणजे तो सेवा करतोय ही भावना जेव्हा जाईल तेव्हा त्याच्याकडनं सेवा होईल. सेवेचं जर गणितच सांगायचं झालं, यशस्वी सेवेचं जर गणित हा असेल तर असं आहे की सेवा करतोय ही भावना पण नाही. तर म्हणून त्यांना विचारली व्हॉट आर यू डुईंग, हे काय करतात आपण. तेव्हा कृष्णमूर्तींची प्रतिक्रिया एकच वाक्यात, इट मीन तुम्ही का पुसतात, इट कीप्स द शूज क्लीन. हे पुसल्यामुळे बूट स्वच्छ राहतात म्हणले. रोज ते पुसले गेले पाहिजेत, तेव्हा पॉलिश केल्याने ते स्वच्छ राहतात म्हणून मी पुसतोय. आता ह्याच्यात कुणाचे बूट पुसतोय, कोण पुसतोय, ते बूट आहेत, त्यांचा नोकर असेल, कसल्याही गोष्टीचा काहीही संबंध नाही. पण मला वेळ आहे, मी इथे आत्ता सेवा करू शकतो तर मी ही सेवा करतो आहे, ही ज्याची भावना असेल त्याची सेवा कुठल्या पातळीवर जाईल असं मला म्हणायचं होतं. तर ह्या असं इतकं सरळ काम खरं सांगायचं तर सेवेचं आहे. पण त्याला जे मन तयार लागेल तर माझ्यासारख्या, मी कृष्णमूर्ती, माझ्यासारख्या माणसाने हे कुठं कोणी अपेक्षा पण बाळगलेली नाही. व्यवहाराच्या पद्धतीने चालेल पण भक्तीच्या पद्धतीने चालेल. भक्तीत हे लहान मोठं नाहीच आहे काही. कुठेही नाही, हे नाही, ह्यांचा नाही, माझा नाही, तुझा नाही, ते फक्त स्वच्छ ठेवायचं आहे एवढंच काम आहे. मग स्वच्छच ठेवायचं असेल तर ते मी करू शकतो. आता मी मोकळा आहे, बूट स्वच्छ करतो. म्हणजे एकदा मनमोकळलं तर सेवा कुठेही मिळेल, कुठेही आहे आणि त्या मार्गाने ती भगवंताचीच आहे. ते कोणते मालकीण वगैरे हा व्यावहारिक दृष्टी विषय आहे, त्याचा याच्याशी काही संबंध. त्यामुळे ह्या एक 3-4 कसोट्या ह्या भक्ती सेवेच्या मार्गाच्या रहस्याच्या त्या आपण आता पुढच्या वेळेस बघू. आपली वेळ पण होत आली तर थांबू. आणि एक नक्की आहे की सेवेत अगदी कळून जर सेवा झाली तर सेवेत न अडकलेला. काही कसोट्या आहेतच त्याच्या, सेवा करणं पण त्यात न अडकणं. कारण सेवेत सुद्धा अडकवण्याची क्षमता आहे. शेवटी ते कर्म आहे त्यामुळे ती बांधेल, त्याचं ते शेवटी तो रजोगुण आहे त्यामुळे तो बांधण्याची शक्यता आहे. तर ज्यांनी ही कर्म केली ते जर त्यात अडकले नाहीत तर ते बाहेर राहू शकतात. तेव्हा सेवेनी मुक्त व्हायचं आहे. सेवेनी बद्ध झाला मग प्रपंचनबद्ध झाला तर बरं आहे. ते सारखंच आहे सर, तसं प्रपंच 4 माणसं पोटाला तरी लागले ते नाही, त्या अर्थाने नाही. म्हणून आपल्याला प्रपंच बांधतो पण सेवा पण बांधू शकते हे ज्याच्या लक्षात आहे तो सेवा करेल आणि बाजूला. म्हणून न अडकणं. आणि न अडकणं म्हणजे त्याच्यातला जो हेतू आहे सेवेचा, आपला फक्त भगवंताची सेवा हाच हेतू. बाकी सगळे जे इतर हेतू असतात मगाशी ज्यांचा उल्लेख केला ते हेतू म्हणजे भाजलेल्या बीजासारखे असावेत. ते असणारच. काहीतरी लौकिक प्रतिष्ठा येईल, काय असेल, कोण सन्मान असेल, काय गौरव काय असेल ते जगामध्ये असेलच त्याचं. कारण जग आपल्या गतीनं जातच राहणार ना, त्यामुळे ते करणारच. पण आपल्या मनाने विचार केला तर आपलं ते भाजलेलं बी आहे, त्याला आपल्या मनात अंकुर येऊ नये. तर ह्या अर्थाने ते तसं राहिलं तर सेवेचं गणित सापडतं आणि त्या अर्थाने मग खरी भक्ती कळेल आणि त्याचा आपल्याला उपयोग होईल. तेव्हा आपण ती म्हणजे करावी त्याबद्दल प्रश्नच नाही. पण सेवा करावी, मनाची पाठी कोरी असावी, त्यावर काय सेवेचं करायचं ते करावं, लिहावं आणि पाठी पुसून टाकावी, भगवंताकडे देऊन टाकावी. त्याच्या पुढची सेवा तुम्ही सांगा, ती करतो नसेल तर ही पाठी कोरी छान आहे, तुमचं नाम लिहायला उत्तम आहे, तर ह्याच्यानंतर नाम घेण्याचीच अवस्था आहे खरं सांगायचं तर ते घ्यावं. एवढं झालं की ह्या सेवेचा काही भाग लक्षात येईल. आणखीन आपल्या जर थोडा विचार करता आला तर सेवेच्या 1-3-4 कसोटी पुढच्या वेळेला पाहू आणि आज इथं थांबू. पान 357
निरंजन स्वामींचं पद 249. आत्ता सेवेबद्दल आपण 2-3 काही आठवड्यात हे चालू असेल विषय, अजून एखादा आठवडा लागेल. त्यात जे जे आपल्याला मर्म म्हणून कळतंय ते टिकवायचं साधन काय ते नाम. म्हणून आपण हे नाम घेतो. काय ऐकलं ते शुद्ध असतं, त्यामुळे ते टिकायचं अवघड जातं. तर ते टिकवायला साधन काय नाम म्हणून मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. ब्रह्मदायक जग सर्व ही मानुनी, ब्रह्मदायक जग सर्व ही मानुनी माया सदरे, माया सदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. कामादिक रिपु दंडुनियंतरी, कामादिक रिपु दंडुनियंतरी सांडी दुर्मदरे, सांडी दुर्मदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनिया धरे, ध्याई मनिया धरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. रघुवीर अक्षय देईल तू ते, रघुवीर अक्षय देईल तू ते. निरंजन पद